जिल्ह्यात अवैध वाळू उपशाचा हौद सुरू असताना प्रशासन मात्र बघ्याच्या भूमिकेत असल्याचं चित्र निर्माण झालंय। जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी यांनी अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय विशेष पथके स्थापन करण्याचं आश्वासन दिलं होतं। मात्र प्रत्यक्षात ना पथके कार्यरत दिसतात ना वाळू माफियांवर प्रभावी कारवाई होताना दिसतीये। जिल्ह्यातील विविध नदीपात्रांमधून दिवसाढवळ्या आणि रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या वाळू उपसा सुरू आहे। शासनाचा महसूल बुडवून वाळू माफिया कोट्यवधी रुपयांची उलाढाल करत असताना संबंधित यंत्रणा मात्र मौन बाळगून असल्याची तीव्र भावना नागरिकांमधून व्यक्त होतीये। विशेष म्हणजे अवैध वाळू उपशावर वारंवार तक्रारी, निवेदने आणि वृत्त प्रसिद्ध होऊनही कारवाईचा वेग अत्यंत संथ असल्याचं दिसून येत आहे। जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय पथकाची घोषणा केवळ कागदावरच राहिली की काय असा प्रश्न उपस्थित होतोय। नदीपात्राचे होत असलेले नुकसान, पर्यावरणाची हानी आणि शासनाच्या महसुलाला बसणारा फटका याकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते का अशी चर्चा आता जनतेत सुरू झाली आहे। अवैध वाळू उपसा रोखण्याबाबत प्रशासनाची भूमिका नेमकी काय याचं उत्तर जिल्हावासियांना अपेक्षित आहे। वाळू माफियांचा वाढता प्रभाव आणि प्रशासनाची निष्क्रियता यामुळे क्या हुआ तेरा वादा हा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांकडून थेट प्रशासनाला विचारला जातोय। शैलेंद्र खरमुडे, MCN न्यूज, वैजापूर।